खूप बेकार लागले यायला पाहिजे ना. तो हे गाईस कसे आहात तुम्ही. तर वेलकम माझ्या यूट्यूब चॅनलला. तर आज आम्ही बाहेर बसलो आहेत गाईस, घराच्या बाहेर. तर तुम्हाला एक दाखवायचं आहे. वेदांतला आहे ना गाईस, इथं लागलं आहे, खूप बेकार लागलं आहे. आता त्याला आम्ही लोक दवाखान्यात घेऊन चाललो आहे. सॉरी 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 म्हणजे पॅन्ट खूप लागले. मी तुम्हाला दाखवते. वेदांत निघूया. हा याचं तोंड बघू शकता तुम्ही. काय झालं वेदांत तुला? लागलं कुठं? डोक्यावर. दिमाग तर ठीक आहे ना तुझं? ये चल गाईज, मी तुम्हाला दाखवते त्या कुठे लागले. ये असं फिर लाजतो कशाला? यूट्यूब पण आपली फॅमिलीच आहे ना. चल गाईज, मी तुम्हाला दाखवते. गाईज हे बघू शकता तुम्ही. अरे थांब ना, दुखतंय. गाईज खूप बेकार लागले ना. तुला काय होतंय वेदांत? वेदांतला काय होतंय? गाईज मला वाटतं दिमागावर लागलेला झटके येत आहेत. झटके येतात. बघा कसं लागलंय. तरी हसतोय नालायक, तरी हसतोय. लाज नाही काय नाही, तरी हसतच आहे. तर काय बोलायचं तुला? काय बोलायचं असेल तर बोल. पिशो मोबाईल वेदांत बोल ना, काय बोलायचं असेल तर बोल ना काहीतरी. भाई तो शुरू होते खत्म हो गया है। माझी वेदन मम्मीने कसं कर दुखतंय. गाईज बघितलं ना तुम्ही त्याला कसं लागलंय. दिमागावर फटका पडलाय त्याच्या. कैसे कैसे लोग रहते हैं यार यहाँ पर। दुखतंय गाईज. म्हणजे काय झालं माहिती आहे? तर तुम्हाला कसं सांगू मी. आपला कटप्पा असतो माहिती आहे गाईज, कटप्पा ते लादीचं. हां, तर आहे ना तिथे ना तो असा वर झाला ना, त्याला फटकन त्याच्या इथं लागलं. मला वाटतं त्याला वेदांत तुला 1-2 टाके पडणारच. ते तोंड बघा गाईज, टाकेचं नाव ऐकल्यावर. नाही खरं सांगते, त्याला टाके पडणार. याचं तोंड बघू शकता, बघूया. बिचारा सायलेंट हसतोय तरी. गाईज मम्मीला माहिती नाही, मम्मी कामाला आहे गाईज आता. तर मम्मी आली तर रिॲक्शन काय असणार मम्मीचं मला बी नाही माहिती. मलाच काय काय बोलायला नाही पाहिजे गाईज. वेदांत गाईज दवाखान्यात गेल्यावर मी तुम्हाला दाखवीन. तुला अजून मारलं नाही पाहिजे वेदांत मम्मीने. तसं कर. दुखतंय. गाईज बघितलं ना तुम्ही त्याला कसं लागलंय. दिमागावर फटका पडलाय त्याच्या. तरी मी तुम्हाला दाखवीन गाईज. तो बोलते आता मी पागल हॉस्पिटलमध्ये जाईन. तर असं काय होणार नाही, त्याला जायचं आहे. खरं मग यांच्याशी बोल ना की लाजतोय आता गाईज. आता तुम्ही बघा हा ब्लॉग कसा असणार कसा नाही, मम्मीचं रिॲक्शन काय असणार बघितल्यावर. उलट आम्हालाच काय काय बोलायला नाही पाहिजे गाईज. तर आता आम्ही लोक अशीच बसलो इथं बाहेर. मम्मीचे रिॲक्शन काय असेल मला पण नाही माहिती. आता मम्मी गेले कामाला गाईज. आता बोलते की ना, आता मम्मी आली ना गाईज आम्हाला मारणार. आणि काय तिथं लागलं ना गाईज मम्मीला माहिती नाही. आणि मम्मी त्याला बोलेल तुम्ही मला सकाळी सांगितलं का नाही फोन लावून असं तसं तसं. तर आणि गाईज तसं तर आम्ही शाळेत पण नाही गेलो आहे आज, त्याच कारणामुळे. तर त्यामुळे आज आम्हाला मोठा धमाका भेटणार आहे. तर तुम्ही बघा हा व्लॉग कसा होतो आहे आमचा. आणि तरी ते लागले काय माहीत दवाखान्यात मला नेतात की नाही. नेत असेल तर मी तुम्हाला दाखवेन त्याचं ब्लॉग कसं होणार ते हो. आणि जर नेत असेल तर मी तुम्हाला सांगेन की याचा असं झालं पट्टी बिट्टी लावली. टाके लागत असेल तर त्याचं रिॲक्शन बघूच नाही शकत तुम्ही. वेदांत टाके पाहिजे की नाही तुला? पाहिजे टाके पाहिजे तुला? गाईस तुम्ही रिॲक्शन बघितलं असेल आता त्याचं. नाही इथे टाके लागले काय गाईस तुम्हाला माहिती आहे बघा इथे आहे ना, कुठं लागलं होतं इथंच ना. हां तर मग मी तुम्हाला दाखवते. गाईज हे दिसते तुम्हाला हे वालं. इथे ना मध्ये त्याने लोखंडावर पडला होता गाईज. तर ना आतमध्ये पूर्ण खड्डा झाला होता. तर बघा इथं दिसत असेल तुम्हाला. थांबा 1 मिनिट. टाके लावले तिथं लावले होते म्हणजे गेले ते.
दिसत नाही तुम्हाला. इथं ते पूर्ण भाजलं गाईस, हे बघा. वेदांचं रिॲक्शन काय असणार? गाईस आई शपथ आहे, तिथं लागलं आपली. वेदांत लढीतला कसं नाही लागले तर तुला लागला असतं तर मी तर पटकन होत चोर पोचले. जर तरी रिॲक्शन तुला काय वाटते, मम्मी काय बोलेल? काय बोला तर तिथंच मालेल. गाईज आपण बघूया चला. तर गाईज आता मावशी आली होती, कल्पना मावशी. तर मावशीला आता दाखवलं. मावशी बोलली की टाके नाही पडणार आता. याला जर रिॲक्शन आता बघू शकता, टाके न पडल्यावर जर रिॲक्शन कसं असतं. तर आता मावशी बोलली की त्याला खूप लागले, म्हणजे खूप रक्त वाहते. तर आता मी थोडीशी हळद लावते, अजून थोडीशी त्याला. अरे जागा दे रे बसायला, जागा दे. हा चल या गाईज, मला हळद लावते, तुम्ही बघा. तर हॅलो गाईज, हा नेक्स्ट डे आहे. तर काल मी हळद लावत होते पण लावली नाही गाईज. लावली होती पण त्याला नंतर त्याला खूप ओव्हर दुखायला लागेल, तर त्याला मी दवाखान्यात घेऊन गेली गाईज. तर आताच जस्ट आम्ही शाळेतनं आलो आहे. तर काल तुम्हाला दाखवायला नाही भेटलं गाईज. तर आता मी दाखवते. आताच आम्ही शाळेतनं आलो आहे, तर मी तुम्हाला दाखवते त्याचं कसं ते पट्टी विट्टे लावले. हे बघा गाईज, हे इथं हे बघा शाळेतनं आता झालं आहे. हे बघा पट्टी आणि जखम गाईज कालचं तुम्ही बघितलं आता. तर वेदनला आता दुखतंय की नाही यांना सांग ना. थोडं थोडं दुखतंय. किती दुखतंय थोडं गाईस, तुम्ही बघितलं तर त्याला थोडंसं म्हणजे जास्तच लागले. टाके तर नाही लावले डॉक्टरांनी, फक्त जखम वगैरे. केस नाही कापले. वेदन तुला केस कापताना कशी झाली? ओढी त्यांनी मेहनतीने केस वाढवले गाईस. तर तुझी केस कापताना कशी झाली सांग? कसं असं झालं? केस कापताना अशी झाली आता एका पोराची माझी भांडण झाली. गाईस. बघा आता लौकिक आलाय. एका पोराची भांडण झाली आता. तू शांत राहा. तर गाईस ती तुम्ही प्रार्थना करा की माझ्या भावाचं ते तिथं लागले तर मी पण करते की चांगलं व्हावं त्याचं. त्याला ते लागलं थोडे जखम ते थोडे. तर गाईस, तर आता मी हा ब्लॉग एंड करते. हा तुम्हाला ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा. अशी व्हिडिओला माझ्या चॅनलमध्ये या गाईस. चला बाय आता.